Dear student, in the last lecture we have seen nature and scope of the disaster. In it we have seen phase of the emergency, transitional phase, reconstruction phase. Then next we will see do you know तुम्हाला माहित आहे का? In 2014 there had been a huge landslide in the village मालीन तालुका आंबेगाव डिस्ट्रिक्ट पुणे. आपल्या लक्षात येतं नसते की 2014 साली माळीन तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे मोठे भूस्खलन होऊन त्या ठिकाणी दरड कोसळली होती. फॉलोइंग इज द इमेज ऑफ द स्कूल रिकन्स्ट्रक्शन आफ्टर द डिझास्टर. ही जी काही आपत्ती जी आहे तर त्या आपत्तीनंतर पुनर्निर्माण करण्यात आलेली जी काही शाळेची असणारी जी काही पूर्वीची असणारी जी इमारत नवीन अशा प्रकारची असणारी जी काही इमारत जी आहे तर ती इमारत त्या ठिकाणी छायाचित्र जे आहे तर त्या छायाचित्रामध्ये त्या ठिकाणी दाखवली. आता पुढे अनदर सच थ्रेट टू द ह्युमन बीइंग इज फ्रॉम द ॲटॉमिक एनर्जी प्लॅन्ट्स. जे अणुभट्ट्या ज्या आहेत तर त्या अणुभट्ट्यांपासून सुद्धा मानवाला अशाच प्रकारचा दुसरा धोका जो आहे तर तो दुसरा धोका त्या ठिकाणी आहे. फॉर एक्झाम्पल radiation leakage occurred after a blast in the atomic energy plant at the Chernobyl, Russia. रशियामधील असणारे जे काही चर्नोबिल अण्वभट्टी जी आहे तर त्या अण्वभट्टीतील स्फोटामुळे झालेली जे काही किरणोत्सर्गाची असणारी काही गळती जी आहे तर ती गळती आपल्याला त्या ठिकाणी माहिती आहे. इट्स इल इफेक्ट आर स्टील एक्सपिरियन्स इन द रिजन. आणि ते असणारे जे काही चर्नोबिलच्या अणुभट्टीमधला असणारा जो काही स्फोट जो आहे तर त्या स्फोटाचे असणारे जे काही दुष्परिणाम जे आहेत तर ते दुष्परिणाम आजही त्या भागामधील असणारे जे काही लोक जे आहेत तर त्या लोकांना त्या ठिकाणी ते जाणवत आहे. धिस ॲटॉमिक एनर्जी प्लॅन्ट वॉज ओनली युज्ड फॉर द इलेक्ट्रिसिटी जनरेशन. ही जी काही अणुभट्टी जी आहे तर ती अणुभट्टी फक्त त्या ठिकाणी वीज निर्मितीसाठीच त्या ठिकाणी वापरली जात होती. नाउ अ डेज many countries are equipped with the atomic energy. आपल्या असं लक्षात येतं नसते आजकाल अनेक अशा प्रकारचे असणारे जे काही देश जे आहेत तर ते देश त्या ठिकाणी अणुशक्ती जे आहे तर त्या अणुशक्तीनं त्या ठिकाणी संपन्न आहेत. आउट ऑफ धिस रिस्क ऑफ द रेडिएशन लिकेज इज इन्क्रीजिंग ड्यू टू द केअरलेसनेस. असं जरी असलं तर या ठिकाणी निष्काळजीपणामुळे किरणोत्सर्गाचा असणारा जो काही धोका जो आहे तर तो धोका मात्र त्या ठिकाणी वाढू राहिलेला आहे. आणि हेन्स importance of the disaster management has become the foremost need of the almost of all the nation. आणि या पार्श्वभूमीवर आपत्कालीन व्यवस्थापनाचं असणारे जे काही महत्त्व जे आहे तर ते महत्त्व सर्व राष्ट्रांची प्रथम अशा प्रकारची असणारी जी काही गरज जी आहे तर ती गरज त्या ठिकाणी बनलेली. इन फॅक्ट इट इज द मोस्ट नेसेसरी फॉर द सिटीजन्स ऑफ द ऑल कंट्रीज बिकॉज दे आर द मेन सफरर्स इन एनी टाईप ऑफ द डिझास्टर. आपल्या असं लक्षात येतं नसते की सर्वसामान्य असणारी जी काही गरज जी आहे जशी त्या ठिकाणी सरकारला आहे तशीच त्या ठिकाणी किंबहुना त्याच्यापेक्षा आता या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते की हेन्स इम्पॉर्टन्स ऑफ द डिझास्टर मॅनेजमेंट हॅज बिकम द फोरमोस्ट नीड ऑफ द ऑलमोस्ट ऑफ ऑल द नेशन. इन फॅक्ट इट इज द मोस्ट नेसेसरी for the citizens of all countries because they are the main sufferers in any type of the disaster. Hence, direct participation of the citizens in the disaster management is highly necessary. आपल्या लक्षात येताना असते की जशी असणारी जी काही गरज जी आहे तर ती गरज त्या ठिकाणी सरकारला आहे तशाच प्रकारची किंबहुना त्यापेक्षा अधिक अशा प्रकारची गरज जी आहे तर ती देशातील नागरिकांना त्या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी असणारे जे काही आपत्कालीन व्यवस्थापन जे आहे तर त्या आपत्कालीन व्यवस्थापनाची असणारी जी काही गरज जी आहे तर ही गरज जशी त्या ठिकाणी सरकारला आहे तशी त्या ठिकाणी देशातील नागरिकाला आहे. कारण कोणती आपत्ती जर त्या ठिकाणी जर आली तर त्याच्यामध्ये नागरिक जे आहेत तर ते नागरिक त्या ठिकाणी होरपळून त्या ठिकाणी जाताना दिसतात. पुढे सिमिलरली डिझास्टर मॅनेजमेंट स्कीम शुड बी चेंज विथ रिस्पेक्ट टू द लोकेशन टाइम अँड नेचर ऑफ द डिझास्टर. म्हणजे आपल्या असं लक्षात येतं नसते की आपत्तीचा असणारा जो काही काळ जो आहे किंवा आपत्कालीन व्यवस्थापन जे आहे तर त्या आपत्कालीन व्यवस्थापनामध्ये नागरिकांचा थेट असणारा जो काही सहभाग जो आहे तर तो सहभाग त्या ठिकाणी आवश्यक त्या ठिकाणी आहे. इट शुड नॉट बी रिस्ट्रिक्टेड फॉर द पर्टिक्युलर पिरियड.
म्हणजे सर्वसाधारणपणे या ठिकाणी असणारे जे काही आपत्ती जे आहे तर त्या आपत्तीचा असणारा जो काही कालावधी जो आहे तर तो विशिष्ट अशा प्रकारचा असणारा जो काही पिरियड जो आहे कालावधी जो आहे तर त्या कालावधी पुरताच त्या ठिकाणी मर्यादित नाही. ओव्हरऑल देअर मे बी एनी टाईप ऑफ डिझास्टर इट शुड बी ओव्हरकम. जी आपल्या लक्षात येता नसते की कोणत्या प्रकारची असणारी जे काही आपत्ती जे आहे तर त्या आपत्तीमध्ये नागरिकांचा सहभाग जो आहे तर तो त्या ठिकाणी असला पाहिजे. स्थल असेल काल असेल आपत्तीनुसार त्या ठिकाणी विशिष्ट काळापुरतीच त्या ठिकाणी मर्यादित अशा प्रकारची गरज जी आहे तर ती गरज त्या ठिकाणी राहता कामा नये. एकंदरीत आपत्ती कशी असतो तर त्याच्यावर ओव्हरकम करणं म्हणजे मात करणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. कन्सेप्ट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट हॅज बीन अरायझन आउट ऑफ धिस ओनली. आणि याच्यामधूनच आपल्याला त्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन जे आहे तर त्या आपत्ती व्यवस्थापनाची असणारी काही संकल्पना जी आहे तर ती संकल्पना त्या ठिकाणी निर्माण झाली. आता डिझास्टर मॅनेजमेंट आपत्ती व्यवस्थापन. डिझास्टर मे बी मायनर और मेजर, शॉर्ट टाइम और लॉंग टाइम. इट शुड बी ओव्हरकम अँड इफेक्टिव्ह डिझास्टर मॅनेजमेंट इज नेसेसरी फॉर इट. आता या ठिकाणी काय सांगितलं की डिझास्टर मे बी मायनर और मेजर. आपत्ती जी आहे तर ती लहान असो मोठी असो आपत्कालीन असो दीर्घकालीन त्या ठिकाणी असो त्यावर मात करणं त्या ठिकाणी महत्त्वाचं असतं आणि त्याच्यासाठी आपत्ती व्यवस्थापन त्या ठिकाणी प्रभावी आणि परिणामकारक असणं त्या ठिकाणी गरजेचं असतं. देर इज क्लोज रिलेशनशिप बिटवीन द डिझास्टर मॅनेजमेंट अँड द पब्लिक पार्टिसिपेशन. जे सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येता नसते की लोकसहभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यांचं असणारं जे काही नातं जे आहे तर ते नातं त्या ठिकाणी फार त्या ठिकाणी जवळचं त्या ठिकाणी आहे. Disaster management is either prevention of the disaster or making the arrangement to face it or at least achieve the abilities to face it. आपत्ती व्यवस्थापन जे आहे तर ते आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपल्या लक्षात येत नसते की आपत्ती टाळणं किंवा आपत्तींना तोंड देण्यासाठी योजना त्या ठिकाणी तयार करणं आणि त्यासाठी क्षमता त्या ठिकाणी मिळवणं म्हणजे आपत्ती व्यवस्थापन त्या ठिकाणी. डिझास्टर इज ए व्हेरी फास्ट प्रोसेस. इन फॅक्ट इट इज द ॲक्सिडेंट. आपल्या लक्षात येत नसते की आपत्ती जी आहे तर ती फास्ट प्रोसेस आहे जलद अशा प्रकारची प्रक्रिया आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे आपत्ती म्हणजे एक प्रकारचा त्या ठिकाणी अपघात जो आहे तर तो अपघात त्या ठिकाणी असतो. व्हॉट शॅल वी डू इन सच सिच्युएशन. आणि अशा आपत्तीच्या वेळी आपण त्या ठिकाणी काय करावं. आता काय करावं. हाऊ कॅन वी प्रोटेक्ट आवर सेल्फ आवर बिलॉंगिंग अँड द ॲनिमल्स. आपत्ती जर त्या ठिकाणी जर आली तर आपत्तीच्या काळामध्ये स्वतःचं मालमत्तेचं प्राण्यांचं संरक्षण त्या ठिकाणी कसं करावं. इन केस ऑफ द डिझास्टर मॅनेजमेंट देअर शुड बी अन अटेम्प्ट टू मिनिमाइज द लॉसेस. म्हणजे आपत्तीचा असताना जो काही काळ जो आहे तर ते आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपत्ती ओढवल्यानंतर प्रथम त्या आपत्तीमध्ये होणारं जे काही नुकसान जे आहे तर ते नुकसान त्या ठिकाणी कमीत कमी कसं होईल हे त्या ठिकाणी पाहणं गरजेचं असतं. डिझास्टर आर नेव्हर प्लॅन बट लॉसेस ड्यू टू इट कॅन बी प्रिव्हेंटेड इन द प्लॅन मॅनर. आपले हेही त्या ठिकाणी लक्षात येत नसते की आपत्ती जी आहे तर त्या आपत्तीत त्या ठिकाणी नियोजित नसतात. अचानक कधी त्या ठिकाणी येऊ शकते. परंतु योजनाबद्ध त्या ठिकाणी प्रयत्न जे आहेत तर ते प्रयत्न जर त्या ठिकाणी जर केले तर त्या आपत्ती जे आहे तर त्या आपत्तीचं असणारं जे काही निवारण जे आहे तर ते निवारण मात्र त्या ठिकाणी आपण करू शकतो. त्याच्यानंतर पुढे महत्त्वाचं आपल्याला त्या ठिकाणी आहेत पहा महत्त्वाचे त्या ठिकाणी पॉईंट्स आहेत. आता काय काय पॉईंट्स दिलेले आहेत तर ते आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे की ऑब्जेक्टिव्ह ऑफ द डिझास्टर मॅनेजमेंट. म्हणजे आपत्ती व्यवस्थापनाची वैशिष्ट्य जी आहेत तर ती त्या ठिकाणी एक्झामला त्या ठिकाणी विचारलेले लक्षात ठेवायची 5च्या 5 पण पहिलं दिलेले पहा की डिस्पोजल ऑफ ह्युमन लाईफ सफर्ड बाय द ह्युमन बिंग ड्युरिंग द कॅलॅमिनिटी अँड रिलीज ऑफ द पीपल. Disposal of the human life suffered by the human being during the calamity and release of the people. जी आपत्ती काळामध्ये मानवी समाजावर ओढवलेली जी काही जीवितहानी जी आहे तर ती त्या ठिकाणी दूर करणं आणि त्याच्यामधून ती लोक जी आहेत तर ती लोकांची रिलीज म्हणजे सुटका त्या ठिकाणी करणं हे महत्त्वाचं त्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाचं वैशिष्ट्य. सेकंड ऑब्जेक्टिव्ह आपल्याला दिलेले सप्लाय ऑफ इसेन्शियल कमोडिटीज ऑफ द पीपल टू रिड्यूस द इफेक्ट ऑफ द डिझास्टर. तर सप्लाय ऑफ द इसेन्शियल कम्युनिटीज ऑफ द पीपल म्हणजे जीवनावश्यक अशा प्रकारचे असणारे जे काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तूची आपत्ग्रस्तांना योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी पुरवठा करून आपत्तीची असणारी जे काही तीव्रता आणि आपत्तीनंतर येणारे जे काही दुःख जे आहे तर ते दुःख त्या ठिकाणी कमी करणं.
तिसरं त्या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह आपल्याला दिलेले द रिस्टोर द ह्युमन लाईफ इन द रिजन बाय क्रिएटिंग रिकॉन्सिलेशन्स इन द डिझास्टर. पाहतो द रिस्टोर ऑफ द ह्युमन लाईफ इन द रिजन बाय द क्रिएटिंग द रिकॉन्सिलेशन्स इन द डिझास्टर म्हणजे आपत्तीग्रस्त मानवी जीवन जे आहे तर त्या मानवी जीवनामध्ये पुन्हा सुरळीतपणा त्या ठिकाणी निर्माण करून त्या प्रदेशामधील असणारे काही मानवी जीवन जे आहे तर ते मानवी जीवन काही करायचं आपल्याला रिस्टोर करायचे म्हणजे पूर्वस्थितीमध्ये त्या ठिकाणी आणायचे. फोर्थ ऑब्जेक्टिव्ह दिलेला आपल्याला रिहॅबिटंट डिझास्टर व्हिक्टिम आपत्ग्रस्त लोक जे आहेत तर त्या आपत्ग्रस्त लोकांचं पुनर्वसन योग्य पद्धतीने त्या ठिकाणी करणं. आणि फिफ्थ आपल्याला दिलेले कन्सिडरिंग प्रोटेक्टिव्ह मेजर्स इन डिझास्टर सच डिझास्टर विल नॉट रीच इन द फ्युचर अँड स्लो टेक केअर टू रिड्यूस देअर इंटेन्सिटी. आपत्तीवरील संरक्षणात्मक अशा प्रकारचे असणारे जे काही उपाय जे आहेत तर ते उपाय त्या ठिकाणी योजणं की जेणेकरून भविष्य काळामध्ये अशा प्रकारचे असणारे जे काही आपत्ती जे आहेत तर त्या आपत्तीची असणारे जे काही झळ जे आहे तर ती झळ त्या ठिकाणी पोहोचणार नाही किंवा झळ जर त्या ठिकाणी जर पोहोचली आपत्ती जर त्या ठिकाणी जर आली तर तिची असणारी जी काही तीव्रता जी आहे तर ती तीव्रता त्या ठिकाणी कमी पोहोचेल. याच्यासाठी काळजी जी आहे तर ती काळजी त्या ठिकाणी घेणं एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.